आणि 9 महिन्याने आपल्या ताब्यात पोरग दिन ते आपण सांभाळायचं, तिचा आणि आपला विषय संपला. हा मग ठीक आहे. म्हणजे काय लग्न बिग्न नाही केलेलं ह्यांनी? हा तेच मी ह्यांना विचारते, इतक्या वेळ झालाय तर. त्यांना सांगता नसं आलं, गडबडला तू. हा तुम्ही काही काळजी करू नका आता, उलट तुम्ही आता तिची काळजी घ्या. तिच्या घरापासलं वातावरण एवढं चांगलं नाहीये. तिला आपल्या घरी नाही जमलं तर आपण इथं ठेवू किंवा एखादी मैत्रीण म्हणून सांग आणि राहू दे इथं तिला चांगलं जेवायला आण जा. तिला चांगलं खायला प्यायला घाल आणि दे. मागन तसं लागन तसं, तिला एक डोळा लागल्यासारखं काय लागलं तर सगळं तसं दी. जा की, तोंड काय बघत बसली, जा निघ. जावा वहिनी. या अशीची घ्यावं लागेल सांभाळून. चल मी सांगतो तुला. बाळातपणा चिडचिड होती ना थोडी. किती दिवस अजून लागणार आहे? बस इथं. किती दिवस म्हणजे काय, 3 महिन्यात बाळ होतं का? 9 महिने लागतील ना. माझे बाकीचे धंदे राहिलेत रे. ते जाऊ दे. तुला ऍडव्हान्स दिलं ना तिने दवाखान्यात आज 4.5 लाख. दिलं. सगळे भेटल्याशिवाय तुला देणार नाही हं मी. सगळे भेटू दे मला. चल जा, मला आराम करू, डोकं नको खाऊ. पोरगं कोणाचं होतंय कोणाला आणि हेल्पटा कोणाला? अरे जा की. खटखट नुसती. हे घे पाणी पी. वारंवार पाणी प्यायचं आणि जास्त मोबाईल नको बघू अगं. बाळावर ना चांगला परिणाम नाही होत माहिती का. आणि तुला काही खाऊ वाटलं, कैरी म्हणू नको, आंबा म्हणू नको. कधी कधी मुलींना अशा वेळेस आहे ना पेन्सिल पण खाऊ वाटते. तर तू मला बिंदास सांगा, संकोच करू नको. तुझी मोठी बहीण म्हणून का होईना पण मला सांग. आणि काही करू वाटलं ना तर तरी मला सांग. तुला अनुभव दिसतो? मला अनुभव नाही आहे, पण मी बऱ्याच बायकांचं बघितलेलं आहे. पण तू संकोच करू नको. आणि ना झोपताना पण डाव्या कुशीवर झोपायचं.